महाराष्ट्राच्या येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही 0 माईल शोसाठी नुकताच कोकणचा दौरा केला। निवडणूक प्रचाराचा आणि लोकमताच्या झुकावाचा अंदाज घेताना श्रेष्ठ महाराष्ट्राने कोकणातील कृषी तसेच फलोत्पादनाच्या प्रक्रिया उद्योगासमोरील आव्हानांचा लेखाजोखा घेतला। कोकणातला ऐरणीचा प्रश्न आहे तो मुंबई गोवा महामार्गाचा। या महामार्गामुळे कोकणातले अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत। हा रखडलेला प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर दिसतोय। साधारण वर्षभरातच मुंबई गोवा महामार्गावर वेगवान वाहतूक शक्य होईल। कशेडी बोगद्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, परंतु निवडणुकीच्या तोंडावर फील गुड वातावरण निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी एका बाजूचा बोगदा वाहतुकीसाठी खुला ठेवलाय। या प्रवासात महामार्गांबाबत आम्ही सर्वच राजकीय व्यक्तींना प्रश्न विचारले आणि जवळपास प्रत्येकाने या महामार्गाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। ही गोष्ट खरी आहे की मुंबई गोवा हायवेला त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागला आणि त्याला वेगवेगळी कारणं आहेत। कारण की कोकण म्हटलं की त्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार देखील करणं आपण सर्वांनी गरजेचं आहे। अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला एखादा विकासात्मक रस्त्यांच्या विकासाचं किंवा रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो, तिथलं भौगोलिक परिस्थिती देखील त्याला त्या ठिकाणी पोषक असते। पण कोकणातली एकंदरीत भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली, त्याचा विचार जर का आपण केला तर नक्कीच त्याच्यातून खरं आहे की काही काळ लागला असेल, पण तो काळ जो लागला तो भौगोलिक किंवा काही टेक्निकल अडचणीमुळे असेल। आणि मला वाटतं की मुंबई गोवा हायवेचा पण मॅक्सिमम काम आता त्या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेलं आहे। हा महामार्ग जो रखडला ह्याला 2 कारण आहेत। एक म्हणजे ह्या रस्त्याला जे कॉन्ट्रॅक्टर मिळाला तो कॉन्ट्रॅक्टर योग्य पद्धतीचा नव्हता, त्याच्यामुळे हे 2 वेळा टेंडर रद्द करून तिसऱ्या वेळी टेंडर दिले आणि तो माणूस आता योग्य पद्धतीमध्ये काम करतो। तसंच हा भाग मोठ्या चढ उतारांचा आहे, घाट रस्त्याचा आहे। तसंच इथे बराचसा झोन हा इको सेन्सिटिव्हमध्ये येतो आणि त्याच्यामुळे क्वारीज जे आहेत त्या अवेलेबल नसल्यामुळे दगड मिळत नाही आणि दगड न मिळाल्यामुळे हे कामास विलंब झाला। आपल्याला माहिती आहे की जो मार्ग रखडला होता तो पूर्वीच्या शासनाने म्हणजे ह्याच्या आधीच्या शासनाने त्याचं टेंडर काढलं होतं, त्यावेळी ते कॉन्ट्रॅक्टर पळून गेले, त्यामुळे मला वाटतं वडखळ ते इंदापूर हा मार्ग रखडला होता। परंतु नंतर गडकरी साहेब आल्यानंतर हा मार्गाला एक चांगली गती देण्यात आली। त्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यामुळे अजूनची गती आणि अजूनची त्याच्यावरची कारवाई झाल्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही जर आता मुंबईतनं आलाल तर हा मार्ग बऱ्यापैकी पूर्ण होत आलेला आहे आणि पुढे देखील तो लवकरात लवकर पूर्ण केला जाईल असा विश्वास मला वाटतो। रायगड जिल्ह्यातल्या पेण जवळच्या गागोदे गावी आम्ही कोकण दौऱ्यातील 0 माईल शोची सुरुवात केली, कारण इथे आचार्य विनोबा भावेंचं जन्मस्थळ आहे। गागोदे हे जे गाव आहे ते विनोबाजींच्या ग्रामदान चळवळीतलं एक महत्त्वाचं गाव। इथे विजय दिवाण हे विनोबा भावेंच्या जन्मस्थळाची आणि निकटच्या जमिनीची देखभाल करतात। 3,500हून अधिक गावं ग्रामदान कायद्याखाली सामूहिक मालकीची झाली आहेत। गावातील व्यक्ती या फक्त ताब्यातील जमिनीच्या वहिवाटदार असतात। 7/12वर गावाचा मालकी हक्क असतो, त्यामुळे भांडवलशहा शेतकऱ्यांवर आर्थिक किंवा मनगटशाहीचा दबाव टाकून जमीन घेऊ शकत नाहीत। रायगड जिल्ह्यातल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदान चळवळीचं हे महत्त्व विजय दिवाण यांनी अधोरेखित केलं। कालच्यापेक्षा आज ग्रामदानाचं महत्त्व अधिक आहे आणि ते भूदानापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे। कारण भूदान हे एका व्यक्तिमत्वावर दान मिळू शकतं। तुम्ही भूदान मिळवू शकत नाही, ते विनोबांसारखी उंचीचीच माणसं मिळू शकतात। पण ग्रामदान ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं देखील ग्रामदान मिळवू शकतात। पण लोकांना भूदान म्हणजे भूमीचं दान आहे, तसंच लोकांना वाटतं ग्रामदान म्हणजे गावाचं दान आहे। तर गावाचं दान नसून हा एक सामासिक शब्द आहे। तर भूदानाचा अर्थ आहे भूमीचे दान आणि ग्रामदानाचा अर्थ आहे गावासाठी दान। व्यक्तीकडे जेवढे काही शक्ती असेल, मग ती अर्थशक्ती असेल, बौद्धिक शक्ती असेल, ही सगळी गावासाठी त्याने खर्च करावी, हे त्याचा अर्थ आहे। पेण शहरामध्ये लक्ष्मण केशव जोशींचा 1948 पासूनचा जुना पोह्यांचा कारखाना आहे। त्यांचा हा जो पोह्यांचा व्यवसाय आहे तो माधव जोशी आणि त्यांचे बंधू सांभाळतात।
ह्या जोशी बंधूंचं म्हणणं आहे की आता भात मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. मूळ 13 कारखान्यांपैकी केवळ 1 कारखाना उरला आहे, तोही सांभाळायला कोण नाही, मागे पुढे कोणीच बघत नाही. त्यामुळे आता हा कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गव्हर्नमेंटने ती सुविधा केलेली आहे त्यांचं भात वगैरे खरेदी करण्याची, त्याच्यामुळे शेतकरी त्या मार्गाने तो जातो. पण प्रक्रिया उद्योग आता बंदच पडणार असं तुम्हाला वाटतंय का? एखाद्या बंद पण पडू शकतो, कारण आमचं आता वय 71 किंवा 73 मोठ्या भावाचं आहे, त्याच्यानंतर पुढे पिढीच नाही चालवायला. आता हळूहळू कामगार लोक कमी पडतात आम्हाला सुद्धा, आणि पुढची पिढी हे काम करायला नाही म्हणतात ह्या गोष्टी इतक्या. बाकीचं सगळं आम्ही चालून घेऊ शकतो एक एक गोष्टी, पण आता मी समजा एकटी असेल किंवा कोण नसेल तर मशिनरी कधी कधी बंद होते, मग त्याच्यात कधी कधी हे त्रास होतो आम्हाला बघायला. आता कोणतरी आम्ही बघणार आहोत त्याच्यासाठी मशिनरीवर हे करायला, की एकटा असेल तर ते काम मला करता येणार नाही. काका मामा बाबा हे असतात म्हणून ठीक आहे सगळं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावस या ठिकाणी देसाई बंधू आंबेवाले यांचे CEO अमर देसाई यांना भेटलो. त्यांनीही आंब्याच्या गरापासूनच्या प्रक्रिया उद्योगासमोरची आव्हानं सांगितली. वातावरण बदलाचा म्हणजे क्लायमेट चेंजचा मोठा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर होतोय. उत्पादनात अनिश्चितता आलेली आहे, त्यामुळे किमतीवर परिणाम होतोय. इथे आंबा किंवा काजूसाठी स्वतंत्र मार्केट यार्ड नाही, त्याची आवश्यकता असल्याचं अमर देसाई सांगतात. पण आता काय झालं, आम्ही सारखी मागणी करून करून आता इथले जे प्रतिनिधी आहेत ते आता हळूहळू मान्य करायला की इथे मार्केटाची गरज आहे. आत्ता काय होतं, आपला हापूस बागायतदार आहे, आंबा बागायतदार आहे, तो आंबा विकायला जातो, त्याला अवलंबून राहायला लागतं की वाशिम मार्केट, पुणे मार्केट किंवा इतर माझी मार्केट तिथे अवलंबून राहायला लागतं. म्हणजे काय होतं, तो आंबा पाठवतो आणि त्याच्या डोळ्याच्या आड आंबा विकला जातो. इथे जर का मार्केट झालं त्याच्या डोळ्यासमोर आंबा विकला जाईल, मग त्याला रेट व्यवस्थित मिळतील, व्यवस्थित कळतील, आणि त्याच्यामुळेच आमच्या प्रोसेसरचा फायदा हा होणार आहे की इथे आम्हाला पण रेट एक स्टेबल रेट मिळेल, एक कॉन्स्टंट रेट मिळू शकेल. आणि ह्या मार्केटाची आवश्यकता अतिशय आहे आमच्या इथे, आणि ते मार्केट झालं तर इथल्या आंबा बागायतदार अतिशय त्याचा फायदा होणार आणि खूप त्याला बरं वाटणार आहे. ॲरोमा उद्योगातली ही वनस्पती आंबा किंवा काजूच्या बागेत आंतरपीक म्हणूनही घेता येते. त्यातून पर्यायी सुरक्षित उत्पादन मिळू शकतात. इतकं सुरक्षित की इकडचे जे उत्पादक आहेत ते या आपल्या मुलींची लग्न लावायची असेल तरी पचौलीपासून येणाऱ्या पैशाची वाट बघू शकतात. राजापूर इथे पचौलीपासून तेल निर्मितीचा कारखाना त्यांनी उभा केला आहे. पण कोकणातला शेतकरी अजूनही या पिकांबाबत संशयक आहे. अवेअरनेसची नितांत गरज आहे. या पिकांवर क्लायमेटिक कंडिशनमधल्या बदलांचा फारसा परिणाम होत नाही आणि दर स्थिर आहेत, पण लोकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील असं नवीन सावंत सांगतात. कसं झालं आहे, कोकणामध्ये शेती हा विषय शेवटचा आहे कोकणामध्ये, कारण का इथे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून सगळं असल्यामुळे शेती हा विषय घेतच नाही कोण इंटरेस्टली. त्याच्यामुळे आम्ही आता काय करतो आहे की जे न्यू जनरेशन आहे त्यांच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो आहे. का तर त्यांनी शेतीकडे वळावं, आणि त्यांना कसं आहे शेती निगेटिव्ह का केली की पीक दरवर्षी मिळत नाही, पण हे एक पीक असं आहे की जे तुम्हाला हमखास दरवर्षी मिळेल, मग त्याच्यातनं हमखास उत्पन्न मिळेल. मग ते उत्पन्न मिळालं की ते न्यू जनरेशन जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ शकतो. ॲरोमा उद्योगाशी निगडीतच कणकवलीमध्ये आम्ही हेमंत सावंत यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी कणकवलीत सुगंधी तेलाचं युनिट उभं केलं आहे. हेमंत सावंत हे लेमन ग्रासचं पीक घेतात. शिवाय ते स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष आहेत. या क्षेत्रातले जे कृषी पदवीधर आहेत ते सगळे एकत्र आलेत. त्यांच्यामार्फत हेमंत सावंत हे सगळ्या कृषी पदवीधरांना एकत्र करून या ॲरोमा इंडस्ट्रीमध्ये शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं फार महत्त्वाचं काम करत आहेत. सुगंधी वनस्पतीचं माहिती देतो, त्याची बाजारपेठ किती मोठी आहे त्याचं माहिती देतो. विशेषतः महिलांना आम्ही त्यापासून अगरबत्ती किंवा जे व्हॅल्यू एडिशन म्हणतात तर त्याच्या दृष्टीने पण प्रशिक्षण, हा आमचा इथे प्रशिक्षण वर्ग आहे. आतापर्यंत आम्ही असे 4 प्रशिक्षण वर्ग घेतले, आणि यातला FFDC म्हणजे फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर डेव्हलपमेंट सेंटर कनोज त्यांची तज्ज्ञ मंडळी येतात. तांत्रिक मार्गदर्शन ह्या शेतकऱ्यांना होत राहील, आणि ह्या शेतीत भविष्यात खूप चांगल्या रीतीने वाढ होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक त्यातनं उत्पन्न मिळेल. आम्ही नितेश राणेंनाही भेटलो. ते स्थानिक आमदार आहेत. ते ह्या कृषी पदवीधरांच्या पाठीमागे उभे आहेत. नितेश राणेंच्या मुलाखतीतही कृषी पूरक प्रक्रिया उद्योगाबाबत तसंच मासेमारी, पर्यटन याबद्दल आम्ही प्रश्न विचारले. मासेमारी आणि पर्यटन ह्या आमच्या कोकणाच्या उद्योगाचा आणि अर्थकारणाचा मुख्य कणा आहे.
जसं आंबा काजू आहे तसं ह्या काही मुख्य कणा आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा निर्णय आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये जो पारंपरिक मच्छीमार आहे तो टिकला पाहिजे, जगला पाहिजे. म्हणून आमच्या इथे होणारे जे अनधिकृत LED धारक आहेत, पर्सनेट आहेत, त्यांना एकंदरीत लिमिटमध्ये ठेवून त्यांना त्यांच्यावर बंदी घालून आमच्या इकडच्या पारंपरिक मच्छीमारांना जगवायचं कसं, मोठं कसं करायचं ह्यावर आमचं नेहमी लक्ष राहिलेलं आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या आधारे असंख्य मोठे उद्योगधंदे, रोजगार उभं करणं, जेणेकरून पर्यटनाच्या आधारे इथे नोकऱ्या निर्मिती होतील, आमची मुलं आर्थिक सक्षम होतील आणि ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही तसे प्रकल्प जे आत्तापर्यंत आणलेत त्याच्यापेक्षा जास्त प्रकल्प आणताना तुम्हाला दिसू. भात, आंबा, काजू, फणस, रातांबा म्हणजे कोकम, नारळ, सुपारी, पचौली, लेमन ग्रास, वेटीवेर म्हणजे वाळा ह्या कोकणातल्या उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांवर भर देण्याची गरज आहे. कोविड कालखंडात अनेक तरुण कोकणात परत आले. त्या नव्या व्यवसायाची संधी ते धुंडाळत आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत ते इथल्या लोकप्रतिनिधींना आणि उमेदवारांना या आधारावर प्रश्न विचारत आहेत. अनेक प्रश्न इथल्या उमेदवारांसाठी अडचणीचे किंवा आव्हानात्मक वाटले तरी कोकणचो आवाज या प्रक्रिया उद्योगातला नवतरुणच बुलंद करणार आहे यात शंका नाही. श्रेष्ठ स्टेटमेंटसाठी पराग पाटील.